हो भाऊ, सुहास जगदाळेंचा गणपतीचा देखावा केलाय. लालबागचा सीन जे काही बनवलंय ते घर कुठे आहे त्यांचा? ह्याच बिल्डिंग मध्ये. ही बिल्डिंग आहे. हो या. अच्छा अच्छा, चला मग जरा दाखवा मला. बरं झालं हो, किती फिरलो माहितीये का. वरती गणपती डेकोरेशन पुढे वरती आहे ना, ह्या बिल्डिंग मध्ये. चला तर मित्रांनो, आता आपण गणपतीचा डेकोरेशन बघण्यासाठी खास जात आहे. सुहास जगदाळे यांच्या घरचा मागील गणेश उत्सव, लालबाग परळची पंढरी या ठिकाणी परळचा देखावा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण तिकडे चाललो आणि इकडे आपले कलाकार कुठे आहे का, कलाकार आपले. तर चला, आणि आमचे डेकोरेशनचे मूर्तिकार. जय महाराष्ट्र. कसं आहे, बरं आहे ना? मी फोन लावतो तुम्हाला, साधा कॉल लागत नाही. चला चला, बाप्पाचा परळचा राजा या ठिकाणी कृष्ण अशी मूर्ती सोबत या ठिकाणी. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपले मूर्तिकार सुहास जगदाळे, मुक्काम दापोली, साकुर्डे गाव, जगदाळेवाडी. मूर्तिकारांची शुभेच्छा, स्वागत. पहिला कसं आहे. मग आपण अर्धे इकडे उभे राहा. हो हो, एकच लोडिंग चालू करायला. मूर्तिकार सुहास जगदाळे परिवार घरगुती माघी गणेशोत्सव. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साई गजमुख आर्ट स्टुडिओ यासकडून 2026च्या माघी गणेशोत्सवात तुम्हा सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. दरवर्षी तुमच्या समोर नाविन्यपूर्ण देखावे आम्ही सादर करून श्री गणेशाची कलात्मक रूपात सेवा करतो. या वर्षीचा देखावा सर्वात खास आहे, कारण तो गणेशोत्सवाच्या पंढरीतून म्हणजेच लालबाग परळ नगरीतून आलाय. तो काळ होता सन 1970चा. त्या काळी गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून मुंबईत सार्वजनिक मंडळात मोठ्या भक्तिभावानं गणेशोत्सव साजरा व्हायचा. तेव्हा विसर्जन मिरवणुकीत गुलाल व पुष्पांची उधळण व्हावी आणि अशीच एक सेवात्मक कल्पना श्रॉफ बिल्डिंगच्या रहिवाशांच्या मनात आली व चांगल्या कामात ज्येष्ठ, श्रेष्ठ व अभ्यासू मंडळींचे सहकार्य लाभले. दरवर्षी धार्मिक, वास्तववादी व सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करून त्यातून गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यास सुरुवात झाली. त्यातील 1983 ला भारतानं जिंकलेला पहिला विश्वचषक, 25व्या वर्षी साकारण्यात आलेला हिरा, 50व्या वर्षी मदतीचा हात आणि 2025 साली ऑपरेशन सिंदूर साठी वापरण्यात आलेले फायटर जेट राफेल विमान, हे सगळेच अविस्मरणीय होते. दरवर्षी मुंबईतील जवळजवळ सर्व गणपती जे गिरगाव चौपाटीकडे विसर्जनासाठी जातात, त्या सर्व गणेश मूर्तींवर येथे 3 किंवा 5 वेळा पुष्पवृष्टी होते आणि त्यासाठी 1000 किलो फुले, 300 ते 400 किलो गुलाल तसेच विविध प्रकारची फुले यात वापरली जातात. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र काम करत असतात. हा क्षण अनुभवण्यासाठी गणेश भक्त, पत्रकार व छायाचित्रकार मोठी गर्दी करतात. ज्या चौकात ही पुष्पवृष्टी केली जाते तो चौक आज श्रॉफ बिल्डिंगचा चौक अशा नावारूपाला आला. गेली 5 वर्ष सर साई गजमुख आर्ट स्टुडिओ माघी गणेशोत्सवात समाजात घडणाऱ्या काही अविस्मरणीय घटनांच्या विषयाला धरून मनमोहक चलचित्र व देखाव्यांमार्फत त्याची पुनरावृत्ती सादर करत आले आहेत. यंदाच्या उत्सवात कोणत्या विषयाला धरून देखावा पाहायला मिळेल याची उत्सुकता सर्वच गणेश भक्तांमध्ये असते आणि म्हणूनच यावर्षी साई गजमुख आर्ट स्टुडिओच्या कलाकारांनी असे शिवधनुष्य पेळण्याचा प्रयत्न केलाय
सर नमस्कार. आज आपण लालबागच्या नगरीत आल्यात असं म्हणायला काय हरकत नाही. आज आपण सुहास जगदाळे यांनी केलेला अप्रतिम असा देखावा, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे विरारचे मूर्तिकार सुहास जगदाळे यांनी एकदम अप्रतिम असा देखावा या ठिकाणी उपस्थित बनवलेला आहे. सर्वांनी तो अवश्य बघायला यायचं आहे. एकदम असं हुबेहूब ते पुष्पवृष्टी बनवलेली आहे शॉप बिल्डिंगची. आणि यावर्षी खास हा गणपतीची मूर्ती आहे लालबागची, परेलची, लालबाग परेलचीच आहे, पण ती एकदम मस्त उत्कृष्ट असं देखावा झालेला आहे. आणि मी स्वतः या ठिकाणी येऊन तो बघितलेला आहे. त्याबद्दल सुहास जगदाळे यांना त्यांचे धन्यवाद. 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 ती हुबेहूब पूर्ण अशी दिसते इकडे. प्लस शॉप बिल्डिंगचं जे हे डेकोरेशन केलं आहे ते पण खूप मस्त झालं आहे. आणि खूप असं आवडलंय खूप प्रेक्षकांना. करून इकडे आलोय जस्ट हे बघण्यासाठी. तसेच सुहास काकांचं पण त्याच्यामध्ये म्हणजे यांनी जे सादरीकरण केलंय ते खूपच असं सुंदर असं केलंय. धन्यवाद. मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष म्हणावे लागेल श्रेय शर्मा जी या ठिकाणी स्वागत त्यांचे. आणि आमचे चित्रकार आणि स्केच आर्ट्स आमच्या मूर्तिकार म्हणजे प्रकाश लाणे सर या ठिकाणी उपस्थित आले. तर मी जगदाळे यांच्या परिवारातर्फे त्यांचे मनापासून स्वागत करतो. टायमात आले हो, तुम्ही तिकडे जाता? राजनगरला येऊन जायचं ना. बाकी आम्ही तिघजण हो. हा बोरूचा काढूया. सुहासचं काम फार सुंदर असतात. दरवर्षी मी आवर्जून बघायला येतो. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन एक विषय असतो, म्हणजे कोण कधी विचार करू शकत असा विषय तो मांडत असतो. तर यावर्षी फार सुंदर त्यांनी शॉप बिल्डिंगचा इथला तो विषय मांडला, फार मला आवडलाय. त्यामुळे मी खास शर्मा बरोबर मला ते घेऊन आले ते. तर फार असंच दरवर्षी त्यांनी असेच चांगले देखावे, कारण आम्हाला पण इथे त्यांनी म्हणजे विरारला यायची संधी मिळावी. धन्यवाद. आमचे श्रीदा शर्मा काय सांगाल? खरंच खूप छान वाटलं बघायला. जी कला आपली सादर केली आहे साई गजमुख यांच्याकडनं बघण्यासारखी आहे. आणि भाविकांनी दर्शन घरी घ्यावं, बघावं आणि कला जोपासावी. ओटीला विसर्जन झालं पाहिजे, वरतीला नाही. आम्ही कसं केलंच पाहिजे. हो, ते तर आहे, ते तर आहे. आम्ही वरतीला विसर्जन तो गणपती खोल जाणार पाण्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपल्या मनपूर्वक स्वागत करतो विरार नगरीमध्ये. आणि या नगरीमध्ये आपल्या दापोली तालुक्याचे सुहास जगदाळे, गाव साकुर्डे, वाडी जगदाळेवाडीचे सुप्रसिद्ध मूर्तिकार मुंबई या ठिकाणी व विरार ठिकाणी आज पाहायला गेलं तर लालबागची प्रतिमा म्हणजे पुष्पवृष्टी या ठिकाणी शॉप बिल्डिंगची पुष्पवृष्टीचा देखावा या ठिकाणी आपल्यासमोर सादरीकरण केलेलं आहे. तर मी प्रथमच या संपूर्ण कुटुंबाचे आणि जगदाळे कुटुंबाचे आणि जगदाळे सरांचे, सुहास सरांचे मनापासून स्वागत, अभिनंदन करतो. या ठिकाणी भव्य दिव्य असा लालबागची पुष्पवृष्टी या ठिकाणी देखावा स्वरूपात आपल्याला सादर केली आहे. तर त्याबद्दल असणारा एक वेळ की कल्पना कशा पद्धतीने त्यांनी साकारली त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत. तर सर मला सांगा, ही जी कल्पना कशी काय सुचली तुम्हाला? कसं गेली 5 वर्ष आपण वेगवेगळ्या विषयावरती डेकोरेशन आणि चलचित्राच्या रूपात आपण करत असतो. तर गेली 5 वर्ष, यंदा 6वं वर्ष आहे. तर यंदा आम्ही पुष्पवृष्टी शॉप बिल्डिंगचा आम्ही घेण्याचा प्रयत्न केलाय आणि तो तुम्ही बघतायत. त्याचबरोबर परेलचा महाराजा आपण बनवलेला आहे, तो पण शाडू मातीमध्ये आहे. आणि त्याचा जो त्यावेळेचा जो मॉल होता तो आपण इथे क्रिएट केलेला आहे. अगदी सुंदर. गेल्या वर्षाचा तुमचा देखावा होता, त्याबद्दलचा प्रतिसाद काय सांगाल तुम्ही?
की आपले जय जवान पथकांचा जो गोविंदा पथकाचा दिला त्यांची प्रतिक्रिया काय होती आणि या वर्षीची प्रतिक्रिया काय आहे? नाही, जबरदस्त. गेल्या वर्षी पण असंच पब्लिक रोजच्या रोज सकाळपासून ते रात्रीपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रामधून लोक येतात आणि महाराष्ट्राच्या बाहेरून पण, गुजरातवरनं पण लोक येतात. आणि यावर्षी पण गेली 3-4 दिवस झाले आज तर कंटिन्यू फॅमिली मंडळ सगळी व्हिजिट करतायत. कारण मी बघितलं फेसबुकवर, व्हॉट्सअपवर आणि इंस्टाग्रामवर की प्रचंड प्रमाणात या गणपतीचा प्रचार होत चाललेला आहे आणि इंस्टावाले सगळे, फेसबुकवाले, युट्यूब चॅनलवाले या ठिकाणी येऊन या गणपतीचं दर्शन संपूर्ण जगभरात पसरत आहे. आणि मी सगळ्या युट्यूबर आणि इंस्टाग्रामवर सगळ्यांचे मनापासून स्वागत की अभिनंदन करेन की आमच्या जगदाडे सरांचा गणपती बाप्पा यंदाचा लालबागचा परेडचा राजाचा देखावा आणि सुबक आकर्षित उभी विराजमान मूर्ती सुहास जगदाळे यांच्या घरची मूर्ती या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि सर्वांनी जे प्रचित केलात, सगळ्यांपर्यंत पोहोचवलात गणपती बाप्पाचं दर्शन, त्याबद्दल मी सगळ्या युट्यूब चॅनलवाल्यांचे मनापासून स्वागत करतो. आणि जगदाळे सरांनी एवढी भव्य दिव्य अहोरात्र मेहनत करून त्याच्या पाठीमागचं जे काही कलावंत आहेत ते पडद्याच्या आड असतात, परंतु त्या सगळ्या कलावंतांचे छोटे मोठे घरातली फॅमिली सगळ्यांनी मिळून जो हा एवढा भव्य दिव्य असा मनोहर रचलेला या ठिकाणी आहे, हुबेहूब लालबागची प्रतिमा दाखवलेली आहे, त्याबद्दल मी जगदाळे सरांच्या मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. आणि असेच तुम्ही दरवर्ष प्रतिवर्ष वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या असणारे दृश्य तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा. त्याबद्दल मी संपूर्ण नक्कीच. जनतेकडून आणि लालबागच्या परेडच्या राजाकडून मी तुमचे सगळे मनापासून स्वागत करतो. आणि मी गावावरून आलोय आणि आमच्या कोकणातल्या मंडणगड दापोली तालुक्याच्या वतीनं सुद्धा मी जगदाळे सरांचे मी मनापासून आभार मानतो की खरंच आपल्या कोकणातला हिरा मुंबईमध्ये झळकतोय आणि ह्या विरारच्या नगरीमध्ये खरोखर अक्षरशः अप्रतिम सुंदर हा पूर्णतः शाडू मातीच्या स्वरूपात हे गणपती रचलेला आहे. शाडू मातीने संपूर्ण शाडू मातीचे काम करतात. तर मी आपल्या कोकणातला जो हिरा आहे, खरंच आम्हाला अभिमान आहे की मी पण गावावरून खास हा देखावा बघण्यासाठी आलो. मंडणगडवरून. माझं गाव आहे जावळे आणि आमचे शेजारी असल्या कारणाने मला निमंत्रण केलं, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद. 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 खूप खूप. थँक्यू. तर 2 मिनिटं फक्त झालं. तर नमस्कार. या ठिकाणी जगदाळे परिवार आणि असणारे कलावंत, त्यांचे मूर्तिकारांची जे काही कलाकृती करणारे असतात ते सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने कलाकृती सादर करतात. तर या ठिकाणी थर्मोकोल मध्ये करणारे कलाकृती जे काही हे दिसते ह्यांनी सगळं केलेलं आहे. हा सुद्धा कलाकार आहे, हा सुद्धा कलाकार आहे आणि मी सुद्धा कलाकार आहे. आणि अजून एक कलाकार आहेत इथे उपस्थित नसल्या कारणाने त्यापेक्षा जास्त कलाकार म्हणणार की सकाळ ते संध्याकाळपर्यंत चहा, नाश्ता, जेवण वगैरे सगळं करणाऱ्या गृहिणी, म्हणजे यांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये खूपच आहे. कारण त्या पाठीमागे असतात, दिसत नाही, परंतु त्यांचा या ज्या डेकोरेशन साठी होणारं लागणारं साहित्य पुरवणं, त्या सगळ्या कलाकारांना टाइमात वेळेवर जेवण, चहा, नाश्ता पुरवण्याचं यांचं काम आहे. खरंच त्यांनी खूप मेहनत घेतल्या, तरी त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि खरोखर वहिनी साहेबांनी या कार्यक्रमाला किंवा या डेकोरेशन मध्ये खूप सहकार्य त्यांचा लाभलेला आहे. आणि सुहास जगदाळेंच्या मिसेस आहेत, तर आणि त्यांचा चिरंजीव मुलगा, याचं सुद्धा खूप मी आभार मानेन की त्यांनी सुद्धा जे चलचित्र बनवलेत ते क्ले वर्क, मेनिचर छोटे छोटे ते यांनी सगळे बनवलेले आहेत. नवीनच आता मूर्तिकार आपल्या मूर्तिकारांमध्ये प्रवेश करतोय. छोटासा आहे पण अजून पुढे भरपूर काय करेल, तर त्याबद्दल मी त्याचे सुद्धा मनापासून आभार मानेन आणि त्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देत की मोठ्या मूर्तिकारांचा एक वारस म्हणून आपल्या जगदाळे परिवारमध्ये जन्माला आलेला आहे. आणि त्याच्याकडून सुद्धा कला कौशल्य पुढल्या वर्षात अधिक मिळेल बघायला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आणि 2 मिनिटं, हे भानसे साहेब आहेत, जेवढे मिनिचर केलेत लहान ते ह्यांनी कास्टिंग केले त्याची, आणि त्यांचे पण मी खूप खूप धन्यवाद मानतो. त्यांनी वेळात वेळ काढून आले आणि माझ्या कारखान्यात त्यांनी कमीत कमी 8 दिवस त्यांनी ते छोटे मिनिचर काढलेत. धन्यवाद. आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा असंच आमच्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईबर करा. आणि खरंच जास्त करून आज हा शो बघितला त्याबद्दल जगदाळे सरांचे अभिनंदन करण्यासाठी नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा की हा कार्यक्रम कसा वाटला. धन्यवाद. धन्यवाद.